मित्रांनो, घरगुती किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत चिकनची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी साहित्य घेतलेलं आहे, खोबरकीस घेतलेलं आहे आणि इथे मी चिकन घेतलेलं आहे. तर चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर इथे मी हळद, कोथिंबीर आणि घेतलेले आहे मी लसूण कोथिंबीरचं वाटण घेतलेलं आहे, खोबरकीस घेतलेला आहे, मटण घेतलेलं आहे आणि गार्लिक पेस्ट पण घेतलेली आहे. तर आता चला आपण पुढची व्हिडिओ पाहू. इथं मी पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला. पातेलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये या मटणाला आपण सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे. म्हणजे हळद वगैरे, मीठ, हे जे आपण साहित्य काढून घेतलं त्याला लावून घेतलेलं आहे आपण. तर आता चिकनला मस्त व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे पातेल्यामध्येच. आणि पातेल्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला फोडणी टाकायची आहे शिजण्यासाठी. तर हे पहा कसं प्रकारे मिक्स करून घेत आहेत. चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे आपल्याला. तर तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला कुठलेही चार्ज किंवा पैसे लागत नाही. तुम्ही जर सबस्क्राईब केले आणि सपोर्ट जर केला तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास आणखी मिळतील. तो करून आता आपण यामध्ये पातेलं ठेवत आहोत. पातेलं ठेवल्यानंतर गरम करायचं आहे आपल्याला सर्वप्रथम पातेलं, जेणेकरून त्यामध्ये पाणी वगैरे काही असेल तर ते जळून जाईल. तर इथं आता आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेलसुद्धा आपल्याला व्यवस्थितच गरम होऊ द्यायचं आहे. तेल जर गरम झालं नाही तर आपली जे साहित्य टाकतो ते व्यवस्थित फ्राय होत नाही. तर इथं मी गार्लिक घरी वाटलेली अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण टाकून घेतलेलं आहे. गार्लिक पेस्ट टाकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने त्याला हलवून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण खोबरं टाकून घेऊ. खोबरकीस आहे हा. आपण खोबरचं जे घरी असते ते वाटून घेतलेलं आहे, खोबरं किसून. तर याला पण तेलामध्ये लालसर रंग येऊपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. तर यामध्ये आता आपण मिक्स केलेलं हे चिकन टाकून घेणार आहोत. ते चिकन पण आपल्याला चमच्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये. वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर टाकायची आहे. तर हे पहा मी कशा पद्धतीने मिक्स करत आहे. तुम्ही पण याच पद्धतीने तुमच्या घरी मिक्स करा. याच पद्धतीने तुम्ही सुद्धा चिकन करून पहा तुमच्या घरी आणि कसं झालं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर बघू आता आपण लगेच थोडा एक क्षणाचा वेळ वाया न घालता आपण लगेच पुढे पाहणार आहोत. तर यामध्ये एकदाच पाणी न टाकता आपल्याला एक ताट ठेवायचं आहे. ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे. पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. आता 1 ग्लास पाणी बसते वरच्या ताटामध्ये. तर हे ते पाणी आपल्याला शिजण्यासाठी वापरायचं आहे. तर पाणी गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. हे पहा. आणि याला आता आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे चिकन. पाणी टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली चिकटणार नाही. तर यावर आपल्याला परत एकदा ताट आपल्याला झाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला तेवढं पाणी पुरेसं होणार नाही चिकन शिजण्यासाठी. त्यामुळे आपल्याला वरून आणखीन थोडंसं पाणी टाकायचं आहे. तरी चिकन शिजेपर्यंत आपल्याला हीच प्रोसेस करत राहायची आहे. तर आता हे आपलं पाहू शकता चिकन शिजून तयार झालेलं आहे. अर्धी रेसिपी आपली इथं झालेली आहे. अर्धा तास आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. साधारणतः चिकन शिजायला ही अर्धा तास लागतं. हेच जर तुम्ही कुकरमध्ये टाकलं तर 15 मिनिटामध्ये होऊन जातं.
तर आता हे जे चिकन आहे ते आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि भाजीला फोडणी टाकणार आहोत। फोडणी टाकायचं आहे आपल्याला। पातेले व्यवस्थित त्यामधलं पहिलं सपक पाणी असेल, मग चिकन असेल ते काढून घ्यायचं आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये। पातेलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला। तर आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। थोडं लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट घरी वाटलेली होती ती सर्वप्रथम यामध्ये टाकून घेतलेली आहे। याला रंग येईपर्यंत याही रेसिपीमध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे फोडणी टाकताना सुद्धा। सेम आपण जसं शिजताना प्रोसेस केली होती तेच प्रोसेस आपल्याला फोडणी टाकताना सुद्धा करायची आहे। तर परत एकदा आपण इथं थोडीशी गार्लिक पेस्ट सुद्धा टाकून घेतलेली आहे। तर याला हलवून घ्यायचं आहे। गार्लिक पेस्टला सुद्धा लालसर रंग येईपर्यंत हलवून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला खोबरकीस टाकायचं आहे। खोबरकीस साधारणतः 2 चमचे टाकायचं आहे आपल्याला। खोबरकीसला सुद्धा आपल्याला लालसर रंग येऊ द्यायचा आहे। तर हे पहा, आपल्या खोबरकीसाला सुद्धा असा लालसर रंग येत आहे। तर यामध्ये कच्ची कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे मी। तेलामध्ये आपण कोथिंबीर असेल काही टाकले तर स्ट्रॉंग फ्लेवर येतो। तर इथे मी सगळे मसाले टाकलेले आहेत। यामध्ये मी चिकन मसाला घेतलेला आहे, अंबारी मसाला घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे आणि घरी जे आपलं काळं तिखट वाटतात ते काळं तिखट घेतलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखटाचा सुद्धा वापर केलेला आहे आणि बंगा मसाला ते सुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे। तर हे सगळे मसाले मी एकत्र करून यामध्ये टाकलेले आहेत। तर मसाल्याला आता आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। थोडंसं आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि पाणी घालून आपल्याला हा मसाला व्यवस्थित शिजू द्यायचा आहे। अगोदर याला थोडंसं तेलामध्ये भाजू द्यायचा, नंतर थोडंसं पाणी टाकून याला शिजवून घ्यायचं आहे। तर हे जे सपक पाणी जे होतं आपलं शिजवून घेतलेलं तेच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, मसाला शिजवून घ्यायचा आहे। साधारण ते मंद आचेवर गॅस ठेवायचा आणि साधारण ते 5 ते 10 मिनिटं आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता ह्याला अप्रतिम असा रंग आलेला आहे। तर आता यावरून आपण थोडीशी कच्ची कोथिंबीर टाकलेली आहे। कच्ची कोथिंबीर टाकल्यानंतर मध्ये मध्ये आपल्याला मसाला असा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला मसाला खाली चिकटणार नाही आणि करपणार पण नाही। आणि सगळ्या बाजूने आपला मसालाही व्यवस्थित भाजला जाते आणि शिजला जाते। तर हे पहा, परत मी पाणी टाकत आहे। तर आता यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आहे। चिकन यामध्ये आता आपल्याला हे शिजलेले चिकन पीस टाकून घ्यायचे आहेत। सगळे पीस टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। तर तुम्ही पाहू शकता आपला मसाला कसा व्यवस्थित शिजलेला आहे आणि त्या मसाल्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे। अशा प्रकारे मसाला शिजल्यानंतर आपली भाजी ही करकर लागत नाही किंवा मसालाचा असा वगैरे काही लागत नाही। तर आता चिकन पीस टाकल्यानंतर आपल्याला याला परत एकदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मसाल्यासहित। तर आता यामध्ये आपल्याला सगळं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर आता पाणी टाकलेलं आहे, साधारणतः याला मंद आचेवर आता आपल्याला 5 ते 10 मिनिटं थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणि आपली भाजी तयार होते। तर हे पहा,
आपली भाजी 5 ते 10 मिनिटानंतर शिजून तयार झालेली आहे. तर याला कसा रंग आलेला आहे, फ्लेवर आलेला आहे, अप्रतिम असा वाससुद्धा येत आहे. तर यावरून आता आपल्याला थोडीशी कच्ची कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्याला सर्व करायची आहे. या अगोदर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, महत्त्वाचं म्हणजे खात राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.